ठीक आहे. तर आपण काय पाहत होतो, की आपल्याला आज होस्टिंग करायची होती. होस्टिंग म्हणजे काय? की जो आपण ई कॉमर्सचा प्रोजेक्ट बनवला होता रिॲक्ट जेएस मध्ये, त्याला आपल्याला काय करायची होती? होस्ट करायची होती. होस्ट किंवा आपण त्याला बोलू शकतो डिप्लॉय. आता डिप्लॉय म्हणजे काय? की जो आपण प्रोजेक्ट बनवलाय, जसे की मी तो प्रोजेक्ट ओपन करतो आणि रन करतो. जसे की तो प्रोजेक्ट आहे ए टू झेड रिॲक्ट जेएस नावाच्या फोल्डरमध्ये. त्या ऍप्लिकेशनला आपण नाव दिलं होतं वेबसाईट ॲप. जस्ट त्याला इथे मी URL बार मध्ये CMD राईट करून एंटर बटनावर क्लिक केलं तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. मग ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी कमांड टाकतो कोड पेज डॉट. याने काय होणार की जो आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपल्याला VS कोडला पाहता येईल. तर जो आपला प्रोजेक्ट होता ई कॉमर्सचा तो काय झाला आपल्याला इथे VS कोडला ओपन झालाय. ओके. मग ओपन झाल्यानंतर मी काय करतो, एकदा प्रोजेक्ट रन होतोय का एकदा चेक करतो. त्यासाठी कमांड npm run dev. जसं मी एंटर केलं तर मला माहिती आहे, तर इथे एक मला URL भेटणार आहे आणि जसं ती URL मी ब्राउझरला सर्च केली किंवा त्या URL वर मी क्लिक करून त्या ब्राउझरला गेलो तर मला जो आपली वेबसाईट होती ई कॉमर्सची ती काय झाली, मला इथे आता शो झाली. जस्ट मला स्मॉल करतो नॉर्मल साईज मध्ये. ठीक आहे. ह्या प्रकारे आपण एक ई कॉमर्सची वेबसाईट बनवली होती. त्यामध्ये स्लायडर होता, फीचर प्रोडक्ट होते, न्यू प्रोडक्ट होते आणि बेस्ट सेलिंग प्रोडक्ट होते. त्यानंतर आपण प्रोडक्ट पेज बनवलंय. ठीक आहे. जसं प्रोडक्ट पेज मध्ये जे आपले प्रोडक्ट शो होतात, जसे की बाय चान्स मला एक हा नायकीचा शूज आवडला तर मी ह्याच्यावर क्लिक केलं तर मी त्याचे प्रोडक्ट डिटेल पाहू शकतो. ठीक आहे. मला हा प्रोडक्ट बाय करायचा आहे, किती रुपये प्राइस आहे? 4000 रुपये. जसं की मी ते ऍड टू कार्ड करणार, ऍड टू कार्ड केल्यानंतर तो प्रोडक्ट कुठे गेला? तो कार्ड मध्ये गेला. जसं मी ते कार्ड मध्ये आलो आणि कार्ड मध्ये मी पाहू शकतो की तो प्रोडक्टचं इमेज आली, नेम आलाय, प्राइस आली, क्वांटिटी मी इथून इन्क्रीज करू शकतो किंवा इथून मी क्वांटिटी डिक्रीज करू शकतो. जसं की मला तो प्रोडक्ट आवडला नाही तर इथून मी तो रिमूव्ह पण करू शकतो. जस्ट मला इथे दोन प्रोडक्ट बाय करायचे, तर दोन प्रोडक्ट मला इथे 8000 रुपयाला पडतात. ठीक आहे. त्यानंतर इथे मी चेकआउट करतो. चेकआउट केल्यानंतर जसं की मला इथे एरिया विचारला, एरिया काय आपला अहिल्यानगर टाकलं मी. ओके. त्यानंतर सिटी आहे माझी अहिल्यानगर, डिस्ट्रिक्ट आहे माझी अहिल्यानगर. ओके. असं काहीतरी मी टाकलं, स्टेट टाकलंय, कंट्री टाकली आणि आपला पिन कोड टाकला. त्यानंतर इथे पेमेंट टाईप मी सिलेक्ट केला कॅश ऑन डिलिव्हरी. आणि जसं मी प्लेस ऑर्डर बटनावर क्लिक केलं तर इथे माझं काय झालंय, जो प्रोडक्ट होता तो प्रोडक्ट काय झाला इथे ऑर्डर झालाय. जसं की आपण इथे पाहू शकतो आज किती तारीख आहे? 4 तारीख आहे, महिना 7वा आणि 2026 रोजी एक प्रोडक्ट काय झाला इथे ऑर्डर झालाय. त्याची डिलिव्हरी किंवा पेमेंट टाईप आहे ऑफलाईन, 8000 रुपयाचा ऍड्रेस आला आणि जसं मी व्ह्यू बटन क्लिक केलं तर त्या प्रोडक्टची सगळी मला डिटेल्स शो होणार आहे. त्यानंतर आपण इथे प्रोफाईल बटन बनवलं होतं किंवा प्रोफाईल पेज बनवलं होतं. इथून ऑर्डर लिस्ट, प्रोफाईल, लाईव्ह, कार्ड आणि लॉग आउट करू शकतो. ठीक आहे. ह्या प्रकारे आपला प्रोजेक्ट होता. आता हा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट मला काय होतोय फक्त लोकल साईटला दिसतोय. जसं की मी ही URL ला आलो आणि माझ्या फ्रेंडला ही URL मी शेअर केली, तर ती localhost:1000 ह्याने असं सर्च केलं तर त्याला ती वेबसाईट होणार आहे का शो ही वाली? नाही होणार. मग ती सर्च करण्यासाठी जी आपली वेबसाईट आहे, जो आपला कोड आहे तो कुठे टाकायला लागणार आहे? सर्व्हरला टाकणार लागेल किंवा आपल्याला गुगलला द्यायला लागणार. ओके. ठीक आहे. आता मग जो प्रोजेक्ट आहे किंवा आपला जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आता आपल्याला करायची होस्ट. मग होस्ट करण्यासाठी किंवा प्रोडक्शन लेवलला तो प्रोजेक्ट बनवण्यासाठी, ठीक आहे, मी इथे सिंपल कंट्रोल C करून आपला प्रोजेक्ट स्टॉप केला आणि इथे मी कमांड टाकली npm run dev टाकली. ओके. मी इथे रन एक कमांड राईट करतो, जसं की ते तसं तुम्हाला राईट करून दाखवतो. जशी मी कमांड टाकली npm run dev, ही कमांड टाकली तर काय होतंय की आपला प्रोजेक्ट काय होतो इथे ब्राउझरला रन होतोय. ठीक आहे. ह्या कमांडने आपला प्रोजेक्ट काय होतोय ब्राउझरला रन होतोय. पण आपल्याला प्रोजेक्ट काय करायचा आहे की प्रोडक्शन लेवल आपल्याला प्रोजेक्ट बनवायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला एक कमांड राईट करायला लागणार आहे. जसं की कमांड आहे npm run build कमांड असणार आहे. ठीक आहे. जशी आपण ही npm run build कमांड टाकतो CMD मध्ये, तर आपला जो प्रोजेक्ट आहे किंवा जो आपला वेबसाईट आहे ती वेबसाईट काय होणार आहे इथे प्रोडक्शन लेवल होणार आहे. कशी होणार आहे? प्रोडक्शन लेवल. ओके. तर मी ही कमांड आता CMD मध्ये आलो. CMD मध्ये मी कमांड राईट करतो npm
रन बिल्ड. एंटर केलं. थोडंसं मी वेट करतो की आपला जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय होतोय, प्रोडक्शन लेवलसाठी आपला तो प्रोजेक्ट काय होतोय, क्रिएट करतोय. ठीक आहे, इथे थोडासा टाइम घेईल, काहीतरी प्रोसेस होती आपल्यासाठी. ठीक आहे, प्रोसेस कंप्लीट झाली. इथे बघा काय आलंय की राईटचं आपल्याला काय आलंय, एक आयकॉन आले आणि त्यानंतर बिल्ड इन असं काहीतरी 4 सेकंदात कंप्लीट झालं. ठीक आहे, आता प्रोजेक्ट आपला जो काय झालाय प्रोडक्शन लेवलला कंप्लीट झालाय. आता ह्यानंतर आपल्याला काय करायचंय, जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट गुगलला होस्ट करायचा. त्यासाठी फर्स्ट आपण काय करणार, आपला जो प्रोजेक्ट आहे तो कुठे, लोकलला आहे किंवा इथे मी लोकल साईट करतो. तर आपला जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कुठे आता सध्या लोकल साईटला प्रोजेक्ट आहे. मग जो प्रोजेक्ट आहे तो लोकल साईट वरून आपल्याला काय करायची, गिटहबला पाठवायची. कुठे, गिटहबला. आणि गिटहब वरून कुठे पाठवणार आपण, सर्व्हरला पाठवणार. समजलंय. जसं की आपला प्रोजेक्ट आता कुठे, फक्त माझ्या पीसी मध्ये, दुसऱ्याच्या पीसी मध्ये आहे का, नाही. रन कुठे होतंय, फक्त माझ्या पीसी मध्ये. दुसऱ्याच्या पीसी मध्ये रन होतंय का, नाही. गुगलला सर्च केलं एखाद्या दुसऱ्या मोबाईल वरून, डिव्हाइस वरून, तर तिथे आपली वेबसाईट दिसते का, नाही. म्हणजे आपला प्रोजेक्ट कुठे आता, लोकलला आहे. लोकल वरून आपल्याला प्रोजेक्ट कुठे टाकायचा आहे, गिटहबला टाकायचा. ओके. मग गिटहबला टाकण्यासाठी तुमच्या पीसी मध्ये एक सॉफ्टवेअर पाहिजे. ठीक आहे ना. गिटहबला आपल्या कनेक्ट करण्यासाठी किंवा गिटहब आपल्या लोकल साईटला कनेक्ट करण्यासाठी एका सॉफ्टवेअरची गरज असेल. जसं की मी कुठे आलो आता इथे, की एक नवीन टॅब ओपन केला आणि नवीन टॅब मध्ये मी इथे गिट डाउनलोड असं मी सर्च करतो. काय केलं इथे मी, गेट डाउनलोड असं सर्च केलं. सर्च केल्यानंतर जी मला इथे गेटची एक ऑफिशियल वेबसाईट दिसते, गेट इन्स्टॉल फॉर विंडोज, ह्या वेबसाईटवर आलो. वेबसाईटवर आल्यानंतर माझ्या पुढे असं काहीतरी पेज ओपन झालंय. इथे माझी जी काही सिस्टीम आहे, विंडोज असेल तर विंडोज, मॅक असेल तर मॅक, लिनक्स असेल तर लिनक्स, अदर कोणची असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे काय करायचं, या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथे एक बटन दिसतंय, क्लिक हिअर टू डाउनलोड. ओके. काहीच नाही करायचं, त्या बटनावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही त्या बटनावर क्लिक करता तर इथे व्हेरीफाय टू एफ असं काहीतरी येईल. कदाचित नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मला इथे काय विचारलंय की टू फॅक्टर व्हेरिफिकेशन. ठीक आहे, माझ्या मोबाईलला एक ओटीपी आलाय, तो ओटीपी मी इथे फिल करतो. जसं की ओटीपी आहे 428408. अरे टाईप नाही झाला का, ओके. ठीक आहे, ओटीपी आहे 4284 आणि 08. व्हेरिफिकेशन काय म्हणताय, टू फॅक्टर ओटीपी चुकला आहे का, डबल एकदा ट्राय करतो मी इथे. अरे आय थिंक आज एक ओटीपी आलाय. ठीक आहे, ठीक आहे. इथे माझं व्हेरिफिकेशन झालंय. व्हेरिफिकेशन मी इथे काय केलंय, डन केलंय. जसं मी इथे डन बटनावर क्लिक केलंय तर माझं बघा, माझ्या पीसी मध्ये काहीतरी 62 MBचं एक सॉफ्टवेअर काय होतं इथे इन्स्टॉल होतंय. ठीक आहे, जस्ट माझ्याकडे सॉफ्टवेअर ऑलरेडी इन्स्टॉल आहे, मी करत नाही. तुम्हाला दाखवतो कसं करायचं. डाउनलोड मध्ये, ते डाउनलोड झाल्यानंतर इथे डाउनलोड मध्ये येईल आणि तुम्हाला ह्या प्रकारे काहीतरी गेट 2.5 किंवा 2.56 असं काहीतरी दिसेल. जस्ट त्या सॉफ्टवेअरला तुमच्या पीसी मध्ये इन्स्टॉल करून घ्यायची. ठीक आहे, मला इथे परमिशन विचारतात, मी यस का करणार. यस केल्यानंतर माझ्या पुढे असं काहीतरी इंटरफेस ओपन होईल. ओके. त्यानंतर इथे इन्स्टॉल, नेक्स्ट, नेक्स्ट, इन्स्टॉल आणि लास्ट लाईन फिनिश असं तुम्ही काहीतरी क्लिक करायचं. ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल आहे, मी करत नाही. तुम्ही ही प्रोसेस कम्प्लीट करून घ्या. ठीक आहे. मग ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर जे गिट आपण इन्स्टॉल केले लोकल साईटला, ते गिट इन्स्टॉल झालंय की नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं माहितीये, जस्ट तुमची जी काय नॉर्मल सीएमडी असते किंवा त्याला कमांड प्रॉम्प्ट म्हणतात, त्या कमांड प्रॉम्प्टला ओपन करायची आणि ते कमांड राईट करायची. काय कमांड, की इथे कमांड राईट करायची, git हायफन हायफन व्ही आणि एंटर करायचं. हायफन हायफन नाही नुसतं गेट हायफन व्ही असं राईट केलं तर तुम्हाला जे गेट व्हर्जन आहे ते काहीतरी इथे गेट व्हर्जन दिसेल. दिसतंय मला इथे 2 पॉईंट किती दिसतंय, 54 दिसतंय. ठीक आहे, आपण जे डाउनलोड केलं असेल ते तुमचं लेटेस्टचं असेल
56 असेल, 7 असेल, 31 किंवा भरपूर असं काहीतरी असेल. ठीक आहे, फक्त मी चेक करतो इथे माझं गिट इन्स्टॉल झालंय की नाही प्रॉपर. ठीक आहे, गिट इन्स्टॉल झाल्यानंतर काय करायचे की जो तुमचं गिटहब अकाउंट आहे त्या गिटहब अकाउंटवर जायचं. जसं की गुगलला आलो मी आणि सर्च केलं github.com. सर्च केल्यानंतर आता इथे माझी गिटहबची प्रोफाईल ओपन झाली. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे दोन बटन दिसतात. एक न्यू बटन दिसतंय. ठीक आहे, ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही एक न्यू रिपॉझिटरी बनवू शकतात किंवा तिथे तुम्हाला एक प्लसचा आयकॉन दिसेल. त्या प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून तिथे पण तुम्ही काय करू शकता, एक नवीन रिपॉझिटरी बनवू शकता. इथे क्लिक केलं तर तुम्ही ह्या पेजला येता आणि इथे प्लस बटनावर क्लिक करून इथे क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक केलं तरी तुम्ही त्याच पेजला येणार आहे. इथे काहीच नाही करायचं. इथे काय करायचं, इथे तुम्हाला एक बॉक्स दिसेल रिपॉझिटरी नेम. म्हणजे काय करायचं, तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं नाव टाकायचे. जसं की माझा प्रोजेक्ट आहे, मी इथे फक्त डेमो टाकतो. ठीक आहे, मला फक्त डेमोसाठी तुम्हाला होस्टिंग दाखवायची. त्यासाठी मी इथे काय केलंय, डेमो आपली बॅच किती, बॅच करण्यापेक्षा मी इथे डेमो 01 करतो किंवा -01 असं मी माझ्या रिपॉझिटरीला एक नाव दिलं. काहीच नाही करायचं, स्क्रोल करायची, क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक करायची. आता जसं तुम्ही क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक करता तर तुमच्या पुढे एक असं पेज ओपन आहे ना. पेज ओपन झाल्यानंतर काही नाही करायचं, फक्त जो तुम्हाला हा पहिला बॉक्स दिसतोय आहे ना, हा बॉक्स आहे. त्यानंतर इथे एक तुम्हाला आयकॉन दिसतंय सिम्बॉल कॉपीचं. फक्त त्या कॉपी बटनावर क्लिक करायचं. म्हणजे जो हा सर्कल मध्ये आपल्याला किंवा या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला जो कमांड्स दिसतात ते कमांड काय होते, याच्यावर क्लिक केल्यानंतर कॉपी होत्या. ठीक आहे, कॉपी केल्या तुमच्या सीएमडी मध्ये यायचं. जिथे तुम्ही npm रन बिल्ड कमांड टाकली होती तिथे जी कॉपी केलेले कमांड्स आहेत ते फक्त इथे काय करायच्या, पेस्ट करायच्या. ओके, तर इथे काय करायचे की इथून जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तिथून फक्त कमांड कॉपी करायच्या. कॉपी करायच्या आणि कुठे टाकायच्या, तुमच्या सीएमडी मध्ये आहे ना, जिथे npm रन बिल्ड कमांड टाकली होती तिथे ते सगळ्या कमांड फक्त पेस्ट करायच्या. सगळ्या एकत्र केल्या तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. त्यानंतर इथे बघा एका कमांडवर येऊन थांबलाय आपला प्रोजेक्ट किंवा आपली कमांड इथे थांबली. इथे काय करायचं, एंटर करायची, फक्त काही नाही करायची. ठीक आहे, काहीतरी प्रोसेस होती. प्रोसेस झाल्यानंतर इथे ब्रांच मेन सेटअप टू ट्रॅक ओरिजिन स्लॅश मेन असं काहीतरी मला मेसेज दिसतंय. तुमच्यामध्ये वेगळा दिसत असेल किंवा काही वेगळा आला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा मला ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. ओके, एवढ्या कमांड टाकल्यानंतर मी एकदा फक्त स्क्रीनला क्लिअर करतो. CLS टाकली इथे. ठीक आहे, आता ते आपण जसं की गिटहबवर कमांड कॉपी करून इकडे सीएमडी मध्ये पेस्ट केल्या. पेस्ट केल्यानंतर ह्याच्यानंतर 3 कमांड राईट करायच्या. किती कमांड राईट करायच्या, 3 कमांड राईट करायच्या. जसे की पहिली कमांड असणार आहे git add paste डॉट, ही आपली पहिली कमांड असणार आहे. सेकंड कमांड असणार आहे git commit -m. m कसा आहे, स्मॉल आहे. तुम्ही एकदा चेक करत चला आणि डबल कोड मध्ये टाका किंवा सिंगल कोड मध्ये टाका. मी इथे सर्च करतो, जस्ट इथे टाकतो लॉन्च मध्ये. ओके, हे झाली सेकंड कमांड. आणि थर्ड कमांड असणार आहे आपली गेट पुश -u ओरिजिन मेन अशी आपली कमांड असणार आहे. 3 कमांड ऍड करायच्या. कुठे, सीएमडी मध्ये. पहिली कमांड मी कॉपी करतो, सीएमडी मध्ये आलो आणि इथे मी टाईप करतो गेट ऍड स्पेस डॉट, एंटर करतो. काहीतरी प्रोसेस झाली, कंप्लीट झाली. त्यानंतर सेकंड कमांड आहे गेट कमिट -m डबल कोड मध्ये एक मेसेज राईट करायची. जसं की मी ते मेसेज टाकतो लॉन्च, एंटर करतो. काहीतरी प्रोसेस झाली, कंप्लीट झाली. त्यानंतर थर्ड कमांड आहे गेट पुश -u ओरिजिन मेन आणि एंटर करायची. जसं तुम्ही ही कमांड राईट करता आणि एंटर केली तर काहीतरी प्रोसेस कंप्लीट होते. ठीक आहे, टाइम लागेल थोडासा, तुमच्यामध्ये लागला तर आहे, नाही लागला तर काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या 3 कमांड राईट केल्यानंतर जसं मी गिटहबच्या त्या रिपॉझिटरी मध्ये आलो, पेजवर आलो आणि इथे मी रिफ्रेश करतो. जसं मी इथे पेजला रिफ्रेश केलं तर जो आपला प्रोजेक्ट होता ना, ज्या प्रोजेक्टच्या फाईल्स होत्या ऑटोमॅटिकली कुठे आल्या, आपल्या गिटहबला आल्या. ठीक आहे, एवढंच करायची, फक्त काही नाही. कॉपी पेस्ट आहे, 3 कमांड राईट करायच्या, ह्यानंतर काही नाही. तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आला कुठे, गिटहबला आला. ओके, आता इतर सगळ्यांना स्टेप सेम आहे, बाकीच्यांना काही नाही. ह्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची ते पण सांगतो लगेच. ठीक आहे, आपण इथे येऊ. इथं आल्यानंतर बघा आपला कोड कुठे होता, लोकल होता. लोकलवरून आपण कोड कुठे टाकला, गिटहबला टाकला. आता गिटहबवरून आपल्याला कुठे टाकायचा आहे,
सर्व्हरला टाकायचं आहे. मग आपल्याला जे सर्व्हर यूज करणार आहे आपण, ते एक आपण फ्रीचं सर्व्हर यूज करणार आहे. जसं की तुम्ही पेडचे मध्ये गेलात तर भरपूर सारे आहेत. जसं की एक्झाम्पल घेतलं तर AWS सर्वात मोठा आहे आणि बेस्ट सर्व्हिस देतो. तर आपण एक फ्री सर्व्हिस पाहणार आहे. जसं की फ्री सर्व्हिसमध्ये गेला, वर्सल आहे, रेंडर आहे, त्यानंतर आपण पाहणार आहोत आता रेल्वे आहे, असे भरपूर सारे प्लॅटफॉर्म आहेत. आज आपण पाहूया एक क्लाउड फ्लेवर नावाची एक सर्व्हिस आहे. त्या सर्व्हिसवर आपण काम करू आज. जस्ट गुगलला यायची, गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायची cloudflavor.com. ठीक आहे, इथे पहिली वेबसाईट आहे cloudflavor.com. ह्या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारे काहीतरी एक पेज दिसेल. त्या पेजवर काही नाही करायचे. तुमचा अकाउंट असेल लॉग इन करा किंवा स्टार्ट बिल्डिंग फॉर फ्री वर क्लिक करा. जसं तुम्ही क्लिक करता तर इथे तुम्हाला ह्या पेजला येतात. इथे काय करायचं की नॉर्मल कंटिन्यू विथ गुगल करायची. कंटिन्यू विथ गुगल केल्यानंतर ईमेल आय डी सिलेक्ट करायचा. ईमेल आय डी सिलेक्ट केल्यानंतर काहीतरी तुमचं एक अकाउंट काय होईल इथे क्रिएट होईल. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही अशा पेजला येता. अशा पेजला आल्यानंतर काही नाही करायचं. इथे तुम्हाला एक वर्कर्स अँड पेजेस नावाचं एक इथे काहीतरी दिसेल. तिथल्या ॲरो बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही ॲरो बटनावर क्लिक करता तर तुम्ही डायरेक्टली ह्या पेजला काय होता, रिडायरेक्ट होता. ओके.